नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणामधील उपवासाचे सांडगे कसे बनवायचे ते सांगणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारे, खायला अप्रतिम असे लागणारे हे सांडगे नक्की उन्हाळी वाळवणामध्ये बनवून बघा। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। सांडगे कसे बनवायचे ते बघूया। हे बघा, आपण साबुदाणा घेतलाय, अर्धा किलो इतका साबुदाणा घेतलाय। तो व्यवस्थित रात्रभर भिजवून घेतलाय। या पद्धतीने भिजवून घ्या, मोकळा करून घ्या। अर्धा किलो साबुदाण्याला बरोबर अर्धा किलो बटाटे घ्या। आता हे बघा, आपण मध्य आकाराचे छोटे छोटे 4 ते 5 बटाटे घेतले, ते एका कुकरमध्ये उकडण्यासाठी टाकूया आणि त्याला व्यवस्थित उकडून घेऊया। जे बी उरलेले 2 बटाटे आहे ते आता शॉर्पनरच्या साहाय्याने साल काढून घेऊया व किसणीच्या साहाय्याने लांबट असा किस करून घेऊया। या पद्धतीची किसणी घ्या आणि उभा लोटा, म्हणजे तो एकदम लांबट असा किस तयार होतो। याच पद्धतीने सर्व किस आता आपण बनवून घेतलाय। त्याला आता एका भांड्यामध्ये टाकून घेऊया। त्याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि अगदी 5 मिनिटं आपल्याला पाण्याला उकळी येईपर्यंत हे बटाट्याचा किस उकळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला बटाटा काळपट पडणार नाही सांडग्यांमध्ये। त्याच्याकरता उकळवायचं आहे आपल्याला। एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये वाळलेल्या लाल मिरच्या टाकून घेऊया गरजेनुसार व दळून घेऊया। सर्व मोठ्या भांड्यामध्ये आता साबुदाणा काढून घेऊया। एकीकडे आपल्या पाण्याला पण छान उकळी आली, आपल्या बटाट्याचा किस व्यवस्थित उकळला आहे। अगदी 5 ते 6 मिनिटं उकळवला आहे, जास्त उकळवायचा नाही, आपल्याला शिजवून घ्यायचे नाही बटाटे। फक्त गरम पाण्याची उकळी काढा। सर्व बटाट्याचा किस काढून घेऊया आणि निचरा ठेवूया। उकडलेल्या बटाट्यांची सर्व साल काढून घेऊया। साल काढून झाल्यानंतर एक स्मॅशर घेतले, स्मॅशरच्या साहाय्याने सर्व बटाटे आपल्याला आता स्मॅश करून घ्यायचे। या पद्धतीने स्मॅश करून घ्या किंवा किसणीच्या साहाय्याने किसून घेतले तरीही चालेल, म्हणजे बारीक होतील। सर्व बारीक केलेला बटाटा आता आपण या साबुदाण्यामध्ये टाकून घेऊया। त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, लाल मिरची पावडर टाकूया। तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला तरीही चालेल किंवा तुम्ही जिरे कोथिंबीर खात असाल टाकलं तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पद्धतीचं मिक्स करून झाल्यानंतर आपण जो बी बटाटा उकळून निचरट ठेवलाय तो सर्व बटाटा टाकून घेऊया। बटाटा टाकल्यानंतर हे मिश्रण आपल्याला जास्त जोरजोरात मिक्स करायचं नाही, अगदी हलक्या हाताने मिक्स करा, जेणेकरून आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल आणि जो बटाट्याचा किस आहे तो तुटला जाणार नाही, तसाच राहील। या पद्धतीने मिक्स करून घ्या। बटाटा नेहमी सांडगे बनवताना अर्धा बटाटा हा उकडूनच घ्यायचा, म्हणजे तो बटाटा काळा पडत नाही आणि आपले सांडगे पण काळे पडती नाही। एक प्लॅस्टिकचा कागद घेतलाय, त्याच्यावरती आता आपण सांडगे बनवून घेऊया। मिश्रण घ्या थोडं आणि बोटाच्या साहाय्याने या पद्धतीने छोटे छोटे आकारामध्ये आपण आता सांडगे बनवूया। तुम्ही लांबट आकार दिला सांडग्यांना तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार। या पद्धतीने आता आपले सर्व सांडगे बनवून झाले। त्याला आता कडक उन्हामध्ये 2 दिवस वाळून घेऊया। जितके व्यवस्थित वाळले जाताना तितके सांडगे वर्षभर टिकता आणि खायला पण चविष्ट लागता व तिप्पट फुलता। 2 दिवस कडक उन्हामध्ये आपले सर्व सांडगे व्यवस्थित वाळून घेऊया। जितके व्यवस्थित वाळले जाताना तितके जास्त फुलता आणि वर्षभर टिकता। अजिबात सांडग्यांचा वास येत नाही, खायला पण चविष्ट असे लागता। या पद्धतीने 2 दिवस कडक उन्हामध्ये सांडगे वाळून झाले, तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असे वाळले। एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवले, आपलं तेल व्यवस्थित गरम झाले। त्याच्यामध्ये आता आपण सांडगे तळण्यासाठी टाकूया। सर्व सांडगे आपले तळून झाले, तिप्पट फुलणारे हे सांडगे। तुम्ही हे सांडगे प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता, जास्त दिवस टिकणारे हे सांडगे। किती ठिसूर झाले तुम्ही बघू शकता। एकदम हाताने जरी बोटावर जरी चुरलं तरी आपले सांडगे चुरताय, म्हणजे एकदम छान फुलले आणि एकदम ठिसूर असे तयार झाले। नक्की या पद्धतीने बनवून बघा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व उन्हाळी वाळवणामध्ये उपवासाचे सांडगे तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपी सोबत।